सर्वात आधी तुम्हा दोघांचेही मी कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार मानते आणि माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, इंडियन सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसचा नाशिकच्या प्रगतीमध्ये सध्या कशा प्रकारचा सहभाग आहे, कशा पद्धतीने बघता या सहभागाकडे तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथमतः न्यूज स्टेटचे चॅनलचे मी खूप खूप आभार मानतो की आपण आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस हे दोन्ही कारखाने ब्रिटिश राजवटीत त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 1922 साली देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना या ठिकाणी कागदी चलन बाहेरून आयात केलं जायचं आणि समुद्र मार्गाने त्या ठिकाणी वाहतूक होत असायची. काही तांत्रिक खूप अडचणी त्या ठिकाणी आल्या आणि असा एक विचार समोर आला की कागदी चलनसुद्धा आता भारतात बनलं पाहिजे. आणि मग ब्रिटिशरांनी एक कमिटी त्या ठिकाणी तयार केली आणि त्याने संपूर्ण भारतामध्ये करन्सी प्रिंटिंग करण्याकरता चांगली जागा कुठे असेल, कागदी चलन प्रिंट करण्याकरता चांगली जागा कुठे असेल याचा शोधाशोध त्या ठिकाणी सुरू झाली आणि त्यांनी नाशिकची जागा त्या ठिकाणी निवडली. त्या निवडण्यामागचं कारण एक होतं की नाशिकचं जे हवामान होतं त्यावेळेस जी प्रिंटिंग ऑफसेट टेक्नॉलॉजी होती त्याच्यामध्ये शाई जी नैसर्गिक पद्धतीनं सगळ्यात व्यवस्थितपणे कशी सुकेल याकरता आणि इथलं जे काही भौगोलिक स्थिती होती म्हणजे कुठल्या प्रकारची पूरस्थिती नाही, कुठल्या प्रकारचे भूकंप नाही आणि म्हणून 1922 साली या ठिकाणी प्रेस स्थापन करण्याचा जो निर्णय झाला आणि 1924 साली त्याच्या कामाची सुरुवात झाली. 13 डिसेंबर 1925ला कामाची सुरुवात होऊन सगळ्यात पहिल्यांदा 5 रुपयाची नोट कागदी चलनाची नाशिकमध्ये पूर्ण भारतामध्ये पहिल्या टाईम नाशिकमध्ये बनवल्या गेली. कालांतराने त्याच्यामध्ये खूप बदल त्या ठिकाणी झाले. सगळे डिनॉमिनेशन्स आपण त्या ठिकाणी बनवले आणि प्रामुख्यानं अनेक जणांना हे माहीत नाही की नाशिकमधनं त्यावेळेस चायना असेल, भूतान असेल, इराक असेल, इराण असेल, बर्मा असेल, त्याचबरोबर अनेक इतर देशांच्याही नोटांची छपाई त्यावेळेस या ठिकाणून झालेली आहे. आणि ज्यावेळेस फाळणी झाली पाकिस्तानच्या नोटा जवळपास 4-5 वर्ष आपण बनवून दिल्या, बांगलादेशच्या नोटा आपणच त्या ठिकाणी बनवून दिलेल्या होत्या. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी चलनसुद्धा त्या काळी या ठिकाणी बनवलं गेलं. जशी चलनाची मागणी वाढत गेली त्यानंतर आमचं दुसरं युनिट म्हणजे दोन्ही युनिट बाजूबाजूलाच आहे, इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि दुसरं करन्सी नोट प्रेसची स्थापना झाली. भारताचे जे सिक्युरिटी डॉक्युमेंट्स आहेत ते सिक्युरिटी डॉक्युमेंट्ससुद्धा बनवण्याचं काम सुरुवातीपासूनच आपण केलं. स्वतंत्र भारतानंतर पहिला पासपोर्ट इंडियन पासपोर्ट ज्याला आपण म्हणू, कारण स्वतंत्रपूर्वीचा जो पासपोर्ट असायचा तो ब्रिटिश इंडियन पासपोर्ट त्याला नाव दिलं जायचं, तो परदेशातच तयार व्हायचा. पण पहिला भारतीय बनावटीचा पासपोर्ट हा आपल्या नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये 1953ला बनवला गेला. तेव्हापासून तर आत्तापर्यंत संपूर्ण भारतामध्ये पासपोर्ट फक्त हा नाशिकलाच त्या ठिकाणी बनवला जातो. आता लवकरच येत्या 2-3 महिन्यामध्ये जो आपला आजचा पासपोर्ट आहे त्यामध्ये ई पासपोर्टची एक नवीन निर्मिती होती आहे, एक नवीन टेक्नॉलॉजी अपग्रेड होती आहे, ती सुद्धा संपूर्ण भारतात तो पासपोर्टसुद्धा ह्याच ठिकाणी बनवल्या जाईल. असे या दोन्ही कारखान्यांचं वैशिष्ट्य आहे. आज या ठिकाणी आपण जसं म्हटलात की या नाशिकच्या विकासामध्ये या कारखान्यांचा काय सहभाग आहे, त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये नाशिकला उद्योग जो पहिल्यांदा आला, एखाद्या शहराचा विकास कधी होतो ज्यावेळेस त्या ठिकाणी उद्योग येतो. मग पहिलं 1922 साली या प्रेस्टिजची विचारधारा तयार झाली की इथं हा उद्योग यावा. त्यानंतर मिलिटरीचे आपले 2 कॅम्प आहेत, आर्टिलरी सेंटर, त्याच्यानंतर मिलिटरी कॅम्प, MS एअरफोर्स या ठिकाणी निर्माण झाले. पण ह्या दोन्ही कारखान्यांमध्ये सुरुवातीला 7-8 हजार कामगार कामं करायची. नाशिक रोड म्हणून नाशिकमधला एक विभाग आहे, तिथली सगळी अर्थव्यवस्था म्हणजे इतके कामगार काम केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना महिन्याला जे वेजेस मिळायचे, जे पेमेंट व्हायचं, त्यामुळं दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी, रिअल इस्टेट या सगळ्यांमुळं नाशिक रोडच्या आणि नाशिकच्या विकासामध्ये या दोन्ही युनिटचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आजसुद्धा त्या ठिकाणी 4-4.5 हजार कामगार काम करतात. आजही आपण बघतो की डिजिटल करन्सीमुळे याच्यामुळे आमचं जे काम कमी झालं आहे, त्यामुळे सुद्धा आज आम्ही पुन्हा एकदा एक्सपोर्ट पॉलिसी मंजूर करून घेतली आणि पहिल्यांदा आम्हाला नेपाळच्या नोटांचं टेंडर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आज पुन्हा एकदा आम्ही परदेशी चलन छापायला पूर्ण एकदा सुरुवात केलेली आहे.
नवनव्यानं आम्ही त्या ठिकाणी इतर आपले जे EVM असतात इलेक्शनचे त्याचे सील्स पूर्ण भारताचे आम्ही बनवतो. त्यानंतर लिकर सील एक नवीन आम्ही सिक्युरिटी एक डेव्हलप केली आणि ज्या ज्या राज्यांमध्ये आम्ही ते लिकर सील दिले त्या राज्यांचा महसूल 4-5 पटीने वाढला. म्हणजे त्याच्यात कुठची फोर्जरी होत नाही, त्याच्यात कुठली सिक्युरिटी डिस्टर्ब होत नाही. असे वेगवेगळे कामं इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेसमध्ये होतात आणि तिथल्या जो काही वेतन कामगारांना मिळतं नक्कीच. ते वेतनामुळं सगळ्या तिथल्या परिसराचा विकास त्या ठिकाणी होतो. मी आता ज्ञानेश्वर झुंजरे आपल्याकडे येते. खरं तर ज्या पद्धतीनं डिजिटल करन्सीचा विकास होतोय त्यामुळे रोजगारावरती परिणाम होतो आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये रोजगारावरती परिणाम होतोय. मात्र नाशिकच्या उद्योगांबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने विकास होत गेलेला आहे. आत्ता जे नाशिकमध्ये उद्योग आहेत त्याच्यामुळे किती प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होतोय आणि यातून कामगारांना किती मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळत आहेत. पहिलं तर आपलं सर्वांचं ह्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेसबद्दल जी चर्चा ह्या ठिकाणी घडून आणली त्याबद्दल मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ह्या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस आता 13 डिसेंबर 2025ला 100 वर्ष पूर्ण होतं. त्यानंतर कालांतराने करन्सीची मागणी वाढल्यानंतर 1962 साली आपल्याला ह्या ठिकाणी करन्सी नोट प्रेसची निर्मिती करावी लागली आणि तिथून ह्या ठिकाणी दोन्ही प्रेस ह्या नाशिकमध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी 1984-85 साली ह्या ठिकाणी रिक्रुटमेंट झाली. त्यांना सर्व आपल्या इथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे आणि सातत्याने आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना चळवळीमध्ये आमच्या पूर्व नेत्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी मयतचे जे कारखान्यामध्ये मयत कामगार व्हायचे त्यांचे वारस ह्या ठिकाणी घेण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे. अनफिट त्या ठिकाणी मेडिकल अनफिट ग्राउंडवर लोकांना तिथं न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून सातत्याने भरती ह्या ठिकाणी झाली असताना स्थानिक लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केली आणि म्हणून निश्चितच आत्तासुद्धा इतक्या वर्षापासून रिक्रुटमेंट बंद होती परंतु आता नव्याने आम्ही आता ह्या 2 वर्षामध्ये नवीन रिक्रुटमेंट चालू केलेलं आहे आणि तिथं रोजगार त्या ठिकाणी चालू झालेला आहे. इतर उद्योग आता ज्या पद्धतीनं लोकांचे रोजगार कमी होत आहे डिजिटलायझेशनमुळे सध्या ज्या पद्धतीनं विकास होतोय मात्र त्यामुळे लोकांचे रोजगार मोठ्या प्रमाणात कमी होतात. अशा वेळेस कामगारांनी त्यांचा विकास होण्यासाठी किंवा त्यांना नवीन नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी कशा पद्धतीनं काम करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं. या ठिकाणी आता डिजिटल करन्सीमुळं म्हणजे डिजिटल मोड ऑफ पेमेंट आपण फोनपे ATM पेटीएम हे सगळं बघतोय आणि त्यामुळं निश्चितच कागदी चलनाची मागणी कमी होते. म्हणून याच्यावरच मात करण्याकरता आम्ही काय केलं की आता आपण फक्त चर्चा करून का विचार करून काही होणार नाही म्हणून आम्ही सरकारकडनं एक्सपोर्ट पॉलिसी मंजूर करून घेतली. पूर्ण विश्वामध्ये म्हणजे जगामध्ये त्या ठिकाणी जवळपास 173 देश त्या ठिकाणी आपलं चलन बाहेरून बनवून घेतात आणि म्हणून आम्ही आता सुरुवात केली परत एकदा की आता आम्ही परदेशी चलन त्या ठिकाणी बनवू. आता नेपाळचं जवळपास 1000 मिलियनचं काम आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मलेशियाचे आता आमच्याकडे इन्क्वायरी आहे. अजून वेगवेगळ्या इंडोनेशियाची आमच्याकडे इन्क्वायरी आहे. अशा वेगवेगळ्या देशांचं चलन आम्ही या ठिकाणी आणतोय जेणेकरून कामगाराच्या हाताला काम राहिलं पाहिजे आणि हे जे काही उद्योग आपण या ठिकाणी स्थापन केले ते उद्योग चालले पाहिजे. हा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येते. खरं तर ज्या पद्धतीनं देशामधल्या आणि राज्यामधल्या कंपन्या परदेशामध्ये निघून जातात त्यामुळे लोकांच्या रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या कमी होतात. यामध्ये नेमकं कोण कमी पडतंय? सरकार कमी पडतंय, पॉलिसीज आहेत त्या कमी पडतंय, नेमकं काय कमी पडतंय? आपण उत्तर द्या. जगदीश गोडसे आपण उत्तर द्या. या ठिकाणी आपण नाशिकचा संकल्प हा कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जो प्रश्न केला की उद्योग बाहेर जात आहेत, परदेशात जात आहेत किंवा किंबहुना इथल्या उद्योगांचं काय, तर आपण जर बघितलं की मुंबई, नाशिक आणि पुणे याला गोल्डन ट्रँगल म्हणून बोललं जायचं. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुंबईचा विकास झाला, पुण्याचा विकास झाला त्या पद्धतीनं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ही नाशिकची तेवढ्या प्रमाणात झाली नाही. ज्या 80च्या दशकामध्ये जे उद्योग आले प्रामुख्यानं त्यामध्ये मायको असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, L&T असेल, सिमन्स असेल, क्रॉम्प्टन असेल, या मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आल्यात. 62-66 साली त्या ठिकाणी नाशिक आपले यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते
त्यांना त्यावेळेस संरक्षण मंत्री बनवलं गेलं, त्यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिलं, त्यावेळेस एचएलचा कारखाना आला. पण आपण जर बघितलं तर आता ह्या सगळ्या उद्योगांचं एक वय झालं आहे. म्हणजे त्या उद्योगांचं वय म्हणजे तिथल्या ज्या मशिनरीज आहे, तिथला जो कामगार आहे, त्याचं एक वय झालं आहे. आज सगळे कामगार 50च्या पलीकडे गेलेले आहे. काय होतं की इतक्या वर्ष या उद्योगांनी या नाशिकची अर्थव्यवस्था सांभाळली, तिथल्या भांडवलदारांनी म्हणजे मालकांनी त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रॉफिट कमावला. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये इथली जी काही परिस्थिती होती, इन्फ्रास्ट्रक्चर होतं, हे व्यवस्थित नाही म्हणून इतर राज्यांनी किंवा इतर जिल्ह्यांनी किंवा इतर रिजनमध्ये त्या ठिकाणी जागा दिली, पाणी दिलं, लाईट दिली आणि इथला जो काही प्रॉफिट या लोकांनी केला तो प्रॉफिट जाऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केला आणि तिकडे नव्याने कंपन्या स्थापन केल्या, नव्याने त्या ठिकाणी उद्योग स्थापन केले. तिथं गेल्यानंतर त्यांना सरकारकडूनही सवलती मिळाल्या, बँक लोनमध्ये सबसिडीज मिळाल्या आणि ते करत असताना तिथला जो कामगार त्यांना मिळाला तो कमी पैशात मिळाला. म्हणून खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये ज्या जुन्या कंपन्या होत्या त्यांनी स्वतःचं इथलं एक्सपेन्शन करण्यापेक्षा दुसरीकडे एक्सपेन्शन केलं. काही कंपनीने तर त्या ठिकाणी दिवाळखोरी जाहीर केली. बँकचं कर्ज खूप आहे, काम नाही आहे. कालांतराने तिकडं जो प्रॉफिट होता तो इकडे इन्व्हेस्ट केला आणि सरकारकडून ते कर्जही माफ करून घेतलं. तिथले कामगार देशोधडीला लागले, त्यांचे कुठले रिटायरमेंट सेटलमेंट झाले नाही, रिटायरमेंट बेनिफिट्स त्यांना मिळाले नाही. अशा परिस्थितीमध्ये जी पॉलिसी होती त्यावेळेसची, त्या पॉलिसीमुळं जे एक्सपान्शन या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, जे उद्योग या ठिकाणी यायला पाहिजे होते ते न येता इतर ठिकाणी ज्या सवलती दिल्या गेल्या, राजकीय इच्छाशक्ती याच्यात खूप महत्त्वाची होती. जी राजकीय इच्छाशक्ती तिकडच्या नेतृत्वानं निर्माण केली आणि आपले उद्योग तिकडे नेले, आपलं एक्सपेन्शन तिकडे नेलं, इतर राज्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये गेलं. त्यामुळं नाशिकचा जो इंडस्ट्रीयल विकास आहे, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे, ती कुठेतरी कमी झाली. दुसरा भाग की ज्या आता या कंपन्यांचे जे मी नावं सांगितले, या स्थापन होऊन 30-30, 40-40, 50-50 वर्ष झाली. आता आपण नवीन उद्योग जर आणायचा तर त्या उद्योगाला काय म्हणतो, तुम्हाला आम्ही जमीन देऊ, तुम्हाला आम्ही लाईट देऊ, पाणी देऊ, टॅक्समध्ये कन्सेशन देऊ. पण ह्या कंपन्यांना ज्यांना 25 वर्ष झाली त्यांना काहीतरी टॅक्समध्ये सवलत देऊन जी काही सवलत मिळेल ती तुम्ही एक्सपेन्शनला वापरा, अशी काहीतरी पॉलिसी आली पाहिजे. ज्या कंपनीला 50 वर्ष झाले त्यांना काहीतरी टॅक्स बेनिफिट देऊन, काहीतरी सवलत देऊन ती जी काही रक्कम आहे ती त्याच कंपनीने एक्सपेन्शनमध्ये त्या ठिकाणी वापरली पाहिजे. अशा कुठल्या तरी पॉलिसीज आता ह्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये एकतर स्थिरता नाही आहे. ज्याला वाटतं, कोणाला वाटतं की नाही धर्मस्थळं खूप आहे, धार्मिक विकास झाला पाहिजे, कोणी म्हणतं पर्यटन खूप आहे, पर्यटन स्थळाचा विकास झाला पाहिजे, शेतीपूरक जिल्हा आहे म्हणून शेतीच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी हे झालं पाहिजे, उद्योग आहे म्हणून. पण त्या ठिकाणी स्थिरता ह्या 4-5 प्रश्नांमध्ये कुठंच दिसत नाही. आणि त्यामुळं पुणा, मुंबई, त्याला गोल्डन ट्रायंगल नाशिकला मध्यंतर धरायचे मिडल म्हणून पाहिजे तसा ह्या ठिकाणी झालं नाही. आजही तुम्ही बघा ह्या ठिकाणी नाशिकवरून मुंबईवरून नाशिकला यायला, नाशिकवरून पुण्याला जायला जी व्यवस्था आहे, इतर ठिकाणची जी व्यवस्था आहे त्याच्यात खूप आज पण 8-8, 9-9 तास आपल्याला तिकडनं यायला लागतात. जे कोणी इन्व्हेस्टर्स आहेत, ज्या कोणाला या ठिकाणी यायचं आहे, एअरपोर्ट आपल्याकडे आहे पण जेवढ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी ज्या पाहिजे त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथली जी इंडस्ट्रीयल ग्रोथ आहे, म्हणजे सांगायला दुःख होतं की आपल्यापेक्षा इंडस्ट्रीची ग्रोथ, आता तुम्ही मराठवाड्यात कार्यक्रम घेतला असेल, आमच्या नाशिकपेक्षा मराठवाड्याला इंडस्ट्रीयल ग्रोथ जास्त झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नाशिकच्या सगळ्या लोकांनी हा विचार केला पाहिजे, एक एन्व्हायरमेंट निर्माण केलं पाहिजे. आज त्या ठिकाणी ज्या सरकारी आस्थापना आहे, जे आमच्याकडे कंपन्या आहेत, कंत्राटी कामगार त्या ठिकाणी घेतले जातात. आज एक तरुण जो शिक्षण घेतो त्याला 10-15 हजाराच्या नोकरीवर त्या ठिकाणी काम करावं लागतं. तो त्याच्या मुलांचं शिक्षणाचा खर्च करेल, हॉस्पिटलचा खर्च करेल, का त्या नोकरीमध्ये त्याचं दैनंदिन जीवन त्या ठिकाणी करेल. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर 90% कामगार हा कंत्राटीकरणामध्ये त्या कुठेतरी ठिकाणी आहे. कंत्राटी कामगार पद्धती सुरू झालेली आहे आणि राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं सर म्हणतात. राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं म्हणताना आता जेव्हा सत्ता स्थापन झालेली आहे, सत्ता बदल झालेला आहे राज्यामध्ये, आता तरी ह्याचा फायदा कामगारांना होईल असं वाटतं आपल्याला? काय असतं की आता हे जे सरकार आहे, मी केंद्र स्तरावर पण हिंद मजदूर सभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करतो. या ठिकाणी भारत सरकारने जे आमच्या पूर्वजांनी जे रक्तरंजित क्रांती करून म्हणजे 1922 पासून आपल्या प्राणाची आहुती देऊन जवळपास 29 कामगार कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आणलेले होते. आणि त्या कामगार कायद्यांमुळं हा भारतामधला सगळा कामगार सुरक्षित होता. पण मागील 1 वर्षापूर्वी कोविड काळामध्ये सरकारने त्या 29 कायदे रद्द करून त्याचे 4 कायद्यांमध्ये रूपांतर केलं. त्यावेळेस शेतकरी कायदासुद्धा त्यावेळेस पारित केला. जर तो
कामगार कायदा जर त्या ठिकाणी अस्तित्वात आला आणि राज्याने ते इम्प्लिमेंट केले तर कामगार चळवळ करायलाच कुणी तयार होणार नाही. मग हे जे आज जे काही चित्र आहेत की किमान वेतन जे आज संघटना मागणी करतायत की 26,000 किमान वेतन असलं पाहिजे. इंडियन लेबर ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे जी कन्व्हेन्शन त्या ठिकाणी देत असते तिची 2014 नंतर कुठली मीटिंग त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी किमान वेतन असेल. रिटायर नंतर तुम्ही विचार करा 2-2.5 हजार रुपये पेन्शन EPFची मिळते. आज त्या ठिकाणी ती किमान पेन्शन 10,000 रुपये असली पाहिजे. आणि मग जर असे कामगार कायदे येतील त्या कामगार कायद्यांमध्ये जर आता उदाहरण आपल्याला द्यायचं जर झालं नाशिकचंच 5,000 उद्योग आहे. आज 50 कामगार जर असतील कायमस्वरूपी त्याच्यावरती जर काही कामगार असतील तर सरकारकडे तो उद्योग बंद करण्याची परवानगी घ्यावी लागते. पण आज त्या ठिकाणी ती संख्या 50 वरून 300 वर नेली. म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे कायमस्वरूपी 300 कामगार आहे तुम्हाला वाटतं की तुमचा उद्योग चालत नाही तुम्हाला वाटतं तुमचा उद्योग पुढे जात नाही तुम्ही तो उद्योग कुठली परवानगी न घेता बंद करू शकता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कायद्यांमध्ये असे वेगवेगळे बदल आहे. जर आज मला संप करायचा आहे तर मी एक स्ट्राईक नोटीस देतो. 15 दिवसाच्या आत कन्सिलेशन प्रोसेस सुरू होती. चीफ लेबर कमिशनर इन्व्हॉल्ड होतात. दोन्ही पार्टीची चर्चा करतात. आता ती 90 दिवसांवर गेली आहे. त्याच्यानंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बदलत चाललेल्या आहेत आणि त्याच्यात एक शेवटचं सांगतो की कामगार नेत्यांनी जर संप जर केला तर त्या नेत्यांना 3 वर्षाचा तुरुंगवास त्या ठिकाणी होणार आहे. मग तुम्ही विचार करा की या कंत्राटी कामगारांकरता आता आपण याच्या थोड्या वेळापूर्वी आपण ऐकत होतो की कोविड काळामध्ये आशावाडी वर्कर्सनी खूप काम केलं. हेल्थ वर्कर्सनी त्यांचे मिनिमम वेजेस किती आहे तुम्ही कधीतरी विचारा ना. 6-6.5 हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी दिले जातात. म्हणजे त्या 6-6.5 हजारामध्ये त्यांनी संपूर्ण दिवसभर काम करायचं. कसं कुटुंब चालणार आहे? यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणं अत्यंत आवश्यक. राजकीय इच्छाशक्ती म्हणजे नाशिकचं हे दुर्दैव आहे की गेल्या अनेक वर्षापासून मोठमोठाले जे उद्योग आहे म्हणजे कुठल्याही राजकीय माणसाला तुम्ही विचारा. आमचा कोणावर वैयक्तिक आरोप नाही पण तुम्ही कोणालाही विचारा कुठलाही एखादा मोठा उद्योग नाशिकला आला नाही. फक्त त्या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चरची जी गोष्ट चालतीये त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इतर जे जिल्हे आहेत ते खूप पुढे निघून गेलेत. नाशिक त्याच्या खूप मागं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आज ज्यावेळेस आपण 4 लेनची गोष्ट करतो दुसरीकडे 8 लेन त्या ठिकाणी झालेले आहे. आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस मुंबई आणि नाशिकच्या रेल्वेचा विचार करतो त्यावेळेस अनेक ठिकाणी मेट्रो सुरू झालेलं आहे. आपण फक्त घोषणा आहे पेपरमध्ये बातम्या वाचतो एक फील गुड फॅक्टर तयार होतं पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जागेवर कुठलंही काही नाही. निश्चित आणि हा विकास नाशिकपर्यंत येणं याची अपेक्षा याच्यामुळे काय होतंय की तरुण आहे ना तरुण हा उपेक्षित राहिलेला आहे. आज तरुण शिक्षण घेतोय तरुण त्या ठिकाणी बेरोजगार आहे. तो कुठलं शहर निवडतो नंतर नोकरी करता मुंबई पुणे हैदराबाद बँगलोर कलकत्ता अशा ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला नोकरी मिळेल अशा ठिकाणीच तो निवड करतो. पण नाशिकमध्ये प्रॉपर त्याला नोकरी मिळत नाही आणि जी मिळाली तरी 10-15 हजाराच्या याच्यावर काय करीत. हे तर आपल्या पूर्वजांचे आपल्यावर उपकार आहे की घरदारा त्यांनी करून ठेवली म्हणून 10-15 हजार रुपयात आपण किमान चालू आहे. नाही तर त्या ठिकाणी परिस्थिती अतिशय बिकट आहे. पुढचा प्रश्न ज्ञानेश्वर झुंद्रे यांना आपल्या विचारते आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची जी वाटचाल सध्या सुरू आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. या वाटचालीची आणि वैशिष्ट्य सुद्धा आपण ही सांगावीत. आज आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसला 25मध्ये 100 वर्ष होतील मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आमच्या ह्या संस्थेला सुद्धा आमच्या स्वातंत्र्यादिनी 15 ऑगस्ट 1959 साली या संस्थेची स्थापना झाली. परंतु 1925ला हा कारखाना चालू झाला आणि 1929 साली त्याची आपण ह्या ठिकाणी पतसंस्था निर्माण केली. परंतु त्या ठिकाणी पतसंस्थेवर अधिकाऱ्यांचं सर्व नियंत्रण होतं. आपल्या कामगारांना म्हणजे जे मजदूर काम करायचे कारखान्यामध्ये त्यांना कुठल्याही परिस्थितीत तिथं मतदानाचा अधिकार नव्हता. वार्षिक सभेमध्ये बोलण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून ह्या ठिकाणी खूप अडचणी त्या ठिकाणी कामगारांना यायच्या. लोन घेताना त्यांना लोन मिळत नसायचं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 1960 साली आपण महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र त्या ठिकाणी संस्थेची 1961 साली ह्या संस्थांना त्या ठिकाणी चालना मिळाली. आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टाकडनं तिथं लढा दिला आणि हायकोर्टाच्या आदेशाने 15 ऑगस्ट 1959 साली आम्ही या संस्थेची आपल्या स्थापना केली. आज आमच्या संस्थेला 64 वर्ष पूर्ण होत आहे. 65 वर्षाकडे वाटचाल चालू आहे. अतिशय सुंदर अशी संस्था आमची या ठिकाणी उभी आहे. 1995 साली
आम्ही केंद्र सरकारकडनं जवळजवळ 25 वर्ष लढा दिला. केंद्र सरकारकडनं 5,400 चौरस फूट आम्ही तिथं प्लॉट त्या ठिकाणी केंद्र सरकारकडनं आमच्या ISPच्या याच्यामध्ये तिथं तो घेतला आणि 2000 साली अत्यावध अशी त्या ठिकाणी संस्था उभी केली आपल्या स्वखर्चाने संस्थेच्या. आणि त्यानंतर 2003 साली ISO म्हणून आपल्याला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलं. 2003 साली 2008-9 साली आदर्श पुरस्कार पतसंस्थेला त्या ठिकाणी मिळाला. 2012 साली केंद्रीय मंत्री संसदीय कामकाज मंत्री हरीजी रावत साहेब त्या ठिकाणी इनामदार होते. संसदीय त्यांच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी पुरस्कार मिळाला. नंतर कोल्हापूर येथे बँक पुरस्कार 2016-17 साली आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. आणि मागे सकाळी सुद्धा आमची दखल घेऊन पतसंस्थेचं चांगलं काम असल्या कारणाने तिथे आम्हाला सकाळी पुरस्कार देण्याचं ह्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून निश्चितच सांगायला आनंद वाटतो. 1000 आम्ही सुरुवातीला लोन द्यायचो. आता जवळजवळ 20 लाखापर्यंत आम्ही कामगारांना त्या ठिकाणी लोन देतो. सकाळी अर्ज दिल्यानंतर 10 वाजता आम्ही 2 तासामध्ये त्यांचं अर्ज घेऊन 2 तासामध्ये लोन त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करतो. अशी पारदर्शकता आम्ही सभासदांसाठी ठेवलेली आहे. आणि आमच्या सेवक वर्गाला सुद्धा तिथं काम करीत असताना जसं आम्हाला केंद्राचं वेतन मिळतं तसं आम्ही संस्थेमध्ये आमच्या कामगारांना सुद्धा केंद्राचं वेतन आम्ही त्या ठिकाणी त्यांना देऊ केलेलं आहे. म्हणजे वेतन आयोग आम्हाला मिळालं तर त्या कामगारांना सुद्धा संस्थेच्या कामगारांना सुद्धा आम्ही वेतन आयोग लागू करतो. त्यांना ओव्हरटाईम देतो आहे. ओव्हरटाईम बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये कुठंच ओव्हरटाईम नाही आहे. आमच्या पतसंस्थेतील कामगारांना आम्ही ओव्हरटाईमसुद्धा आम्हाला ओव्हरटाईम मिळतो, त्यांनासुद्धा आम्ही ओव्हरटाईम देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहे. अनेक सुविधा आम्ही संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या आहे. आज 180 कोटीच्या ठेवी आमच्या पतसंस्थेमध्ये आहे. बँकांमध्ये लोक ठेवत नाही पैसा, बँकेतून काढून आपल्या पतसंस्थेमध्ये लोक त्या ठिकाणी FD म्हणून ठेवतात. मोठा विश्वास या ठिकाणी आम्ही कामगारांना दिलेला आहे. मी आज 22 वर्ष त्या ठिकाणी संस्थेमध्ये काम करतो. मागच्या पंचवार्षिकमध्ये जगदीश गोडसे तिथं त्या ठिकाणी चेअरमन म्हणून होते. आणि म्हणून सातत्याने कामगार हित तर आम्ही जोपासतोच, परंतु या सावकारी पेशेतून सुद्धा कामगारांना आम्ही बाहेर काढलं. कमी दरामध्ये लोन त्या ठिकाणी देतो. 85 कोटीचं लोन आम्ही त्या ठिकाणी दिलेले. 100 कोटीच्या ठेवी आमच्या NDC बँकेमध्ये आम्ही ठेवलेल्या आहे. सरकारच्या नियमाचं कधी उल्लंघन केलेलं नाही. जे सरकारने आम्हाला सांगितलं आहे की NDC बँकेमध्येच आपल्या ठेवी ठेवल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही सरकारच्या नियमाचं कुठलंही उल्लंघन, कायद्याचं उल्लंघन न करता NDC बँकेमध्ये आमच्या 100 कोटीच्या ठेवी आहे. त्यानंतर आम्हाला सांगितलं का तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवू शकता. स्टेट बँकेमध्ये सुद्धा आमच्या 25 कोटीच्या ठेवी त्या ठिकाणी आहे. सातत्याने कामगारांचे जे प्रश्न येतात रोज संस्थेच्याबद्दल, संस्था अतिशय आत्तापर्यंत जो विश्वास संस्थेला आम्ही दिलेला आहे, कामगारांनी पण लोन घेतात प्रामाणिकपणे, ते पण फेडतात. म्हणून आमचा खर्च अतिशय कमी आहे. आमचे जे संचालक या ठिकाणी बसलेले, जे चेअरमनला मिळतं ते कामगारांना मिळतं. जे चेअरमनला नियम लागू आहे तेच आमच्या कामगारांना नियम लागू आहे. 65 वर्षांपासूनची ही कामगिरी खरंच खूप उत्तम आहे. याच्यात एक आपल्या माध्यमातून एक विषय जो त्यांनी सांगितला, म्हणजे आपण विजन, आपण कार्यक्रमाचं मुख्य धोरणच आहे की विजन. या ठिकाणी आमच्या सरकारने एक धोरण घेतलं होतं की नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, अशा सगळ्या जिल्ह्यांच्या बँके आहेत, तर नाशिक जिल्ह्यावरती बँक पण होते. सरकारने GR काढला की तुमचे जे काही रिझर्व्ह फंड्स आहेत, तुमच्या जे काही इन्व्हेस्टमेंट आहे या बँकेमध्ये करा. दुर्दैवानं आता त्या बँकेची परिस्थिती कोविड काळानंतर खूप खालवलेली आहे. पैसे त्या ठिकाणी मिळत नाही. आमच्यासारख्या अशा अनेक पतसंस्था म्हणजे ज्यांचे 1500 कोटी रुपयाच्या ठेवी त्या NDC बँकेमध्ये, म्हणजे एक गोष्ट म्हणजे या निमित्तानं सांगतो गंमत म्हणून की आता अजित पवार साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आले होते शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये, आणि ते स्टेजवरून म्हटले की नाशिक जिल्ह्याची मध्यवर्ती सरकारी बँक मला परत एकदा पूर्ण चांगल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बघायची आहे. आणि त्या ठिकाणी जसं मी म्हटलो की 1500 ते 2000 कोटीच्या ठेवी आहेत, तशा 3000 कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे, पण कर्जदार कर्जच भरत नाही. आणि जर अजित पवार साहेबांनी त्यांच्या उजवीकडे, डावीकडे आणि मागं बघितलं असतं तर जवळपास 300-350 कोटी रुपये तिथं बसलेले आमदार, माजी खासदार, माजी मंत्री यांचे सगळ्यांचे होते आणि ते पैसे जमा झाले असते. पण दुर्दैवाने तसं होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या NDC बँकेमध्ये 1500 कोटी रुपयाच्या मॅडम ठेवी त्या ठिकाणी पतसंस्थांच्या आहे. आणि त्या पतसंस्थांमध्ये आमच्यासारख्या कामगार सोसायटी आणि पतसंस्था, त्याच्यात पैसे कोणाचे? आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे. आता प्रेशर खूप वाढत आहे
NDC बँकेकडे पैसे द्यायला नाही आहेत लोक त्या ठिकाणी येऊन तगादा लावतात का तुम्ही आमच्या FD परत द्या. आमच्यासारख्या ज्या काही सोसायटी आहेत त्यांच्याकडे रिझर्व्ह फंड आहे म्हणून ठीक आहे, पण सामान्य ज्या पतसंस्था आहे सहकार क्षेत्रातल्या त्या डबघाईच येतील. म्हणून आपल्या माध्यमातून माझी हीच विनंती आहे का ठेवीदारांना ठेवी कोणी ठेवायला या लावल्या? सगळ्या सरकारने. तुम्ही समस्या आणि मांडताय. सरकारने ठेवी ठेवायला लावल्या. आज बँक अडचणीत आली तर ठेवीदारांची चूक काय? शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, 900 कोटी रुपये आले, सरकारने परत GR काढला की तुम्ही कर्ज वाटा. मग ज्या ठेवीदार आहे आम्हाला गेल्या 5-6 वर्षापासून त्याचं व्याज मिळत नाहीये. त्या ठेवींचं व्याज दर आम्ही 8% ठेवी ठेवल्या होत्या, आज आम्हाला 5-5.5% व्याज दर देत आहे. या सगळ्या समस्या तुम्ही सांगताय. तुम्ही परदेश दौरे केलेले आहेत, तिकडचा विकास पाहिलेला आहे, शेती उद्योग क्षेत्रातला असो किंवा कामगारांचा असो, इन्फ्रास्ट्रक्चरचा, तिकडची प्रगती आणि आत्ता इथली प्रगती याकडे तुम्हाला बघताना काय वाटतं? हा माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला दोघांनाही, थोडक्यात याचं उत्तर मला अपेक्षित असेल. की मॅडम मला हिंद मजदूर सेवेच्या वतीनं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जपान अनेक वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीजमध्ये जाण्याचा योग आला. आपण जसे 2-3 प्रश्न विचारलेत की कामगारांची तिथली परिस्थिती काय, तिकडच्या उद्योग क्षेत्रामध्ये तिथल्या देशाची जी एक आपण ज्याला म्हणतो पॉलिसी आहे तर ते समतोल विकास त्या ठिकाणी साधतात. म्हणजे माझ्याकडे राजकीय मोठा माणूस आहे म्हणून माझ्याच जिल्ह्याचा विकास होईल आणि त्याच्याकडे नाही म्हणून होणार नाही, तशी परिस्थिती नाही. तिथं झोन वाईज डिक्लेरेशन होतो की कुठला उद्योग कुठं त्या ठिकाणी जाणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट खूप चांगली आहे. मार्केटमध्ये काय विकतं आणि आपण काय बनवतो याचा समतोल ठेवलेला आहे. टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्यामुळं मार्केटमध्ये कमी खर्चामध्ये वस्तू कशी जाईल, कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये ते कसे राहतील, रिसर्च आणि मार्केटमधलं डेव्हलपमेंट याच्यावरती खूप अभ्यास त्या ठिकाणी करतात. आणि त्यामुळं आपण एक गोष्ट लक्षात घ्या, परदेशामध्ये स्टॅग्नेशन आलेलं आहे. हे जे आपण ग्लोबलाइज मार्केट जे बघतो, अमेरिका असेल, युरोपियन कंट्रीज असेल, तिथल्या प्रगतीला आता स्टॅग्नेशन आलेलं आहे. त्या लोकांची लॉबी तयार होऊन आपल्यावरती प्रेशर करून आपल्या इकडचं उदाहरण जर द्यायचं जर झालं तुम्हाला, डिफेन्सचे जे काही मटेरियल येतात, अजून जे काही मटेरियल आयात आपण करतोय, हे सगळे तिकडं स्टॅग्नेशन झालेले आहे. त्यांच्याकडे व्यवसाय नाही आहे. ते आपल्यासारख्या जे काही आता डेव्हलपमेंट कंट्रीज आहे ना, त्या कंट्रीजच्या जीवावर ते लोक चाललेले आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तीच व्यवस्था जर इथं निर्माण करायची असेल तर आपल्या लोकांना तसं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आपल्या इकडे काय आता MIDC मध्ये जर तुम्ही गेले तर खूप प्लॉट त्या ठिकाणी रिकामे पडलेले आहेत, फक्त त्याच्यावर पत्र्याचे शेड बांधलेत, 2,000 रुपयाचा भाव 20,000 रुपयात घेणं देणंच त्या ठिकाणी चालू असतं. अनेक ठिकाणी जे उद्योग आहे, म्हणजे VIP कंपनी अशी होती, एका काळी 4-5 हजार VIP मध्ये कामगार होते. आज त्या ठिकाणी 32 ते 30-32 कामगार परमनंट राहिलेले आहेत, सगळे आउटसोर्स आहेत. त्यांनी त्यांच्या प्लांटचं एक्सपेन्शन पुढे केलं, जागा इथं न करता बांगलादेशला प्लांट टाकले. आणि मग इथं आणि आपण दुसरं विचारलं की परदेशामध्ये गेल्यानंतर अजून काय, तर मी तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न मॅडम हा विचारला की तुमचे रस्ते इतके चांगले कसे काय, आणि रस्त्यांचा विकास, कामगारांचा विकास, यामुळे संपूर्ण देशाची प्रगती होऊ रस्त्यांचा विषय शकते. त्यांनी सांगितला. तर त्यांच्याकडे रस्ता जर बनवला तर 5-7 वर्ष तो खराब होत नाही. आपल्या नाशिक महानगरपालिकेची जर आपण स्थिती बघितली किंवा नियोजन मंडळाची स्थिती जर बघितली तर 5 वर्षात मिळणाऱ्या पैशांमधून 50% निधी हा रस्त्यांवर खर्च होतो. नवीन रस्ता असेल किंवा खड्डे बुजवण्याकरता असेल, सगळ्या नागरिकांचे पैसे त्या ठिकाणी जातात. पूर्वी काय असायचं पैसे की गुंतलेले आहेत, विकास होणं अपेक्षित आहे, कामगारांच्या समस्या आहेत निश्चित, आणि त्या सोडवण्यासाठी आपण दोघेही महत्त्वाची कामगिरी करता.